श्री परमात्मने नमः. भगवद्गीता श्रवण आणि पठण 2022 6व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील 4था श्लोक जो आहे तो बघणार आहोत. या ठिकाणी आपण म्हणजे 3ऱ्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं, द्रोणाचार्यांना पांडवांची सेना बघण्यास प्रार्थना करून दुर्योधन आचार्यांना पांडव सेनेच्या महारथींना दाखवत आहे. आपल्या विरुद्ध पक्षामध्ये म्हणजेच द्रोणाचार्यांना दुर्योधन म्हणत आहे की आपल्या विरुद्ध पक्षामध्ये पांडवांकडून कोण कोण उभा आहेत, कुठले कुठले महारथी उभे आहेत, हे आपल्याला 4थ्या, 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये दुर्योधन जो आहे तो सांगत आहे. तर आपल्याला आज मात्र त्यातला फक्त 4था श्लोक अभ्यासायचा आहे, कारण 4थ्या श्लोकाचं स्पष्टीकरण जे आहे ते प्रत्येक शब्दांचं आपण पाहणार आहोत आणि त्यामुळे आपल्याला 4था श्लोक आज होईल. तेव्हा आज आपण 4था श्लोक जो आहे तो पाहूया आणि 5वा आणि 6वा यामध्ये सुद्धा पुढे आपण जेव्हा बघू तेव्हा त्यामध्ये सुद्धा मोठे मोठे हे जे महारथी आहेत तेच 5व्या आणि 6व्या श्लोकांमध्ये सुद्धा आहेत. आज आपण 4था श्लोक अभ्यासू. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. याचा अर्थ आहे येथे, अत्र म्हणजेच येथे, शूरा म्हणजेच मोठमोठे शूरवीर आहेत. महेश्वासा, महेश्वासा ईश्वास म्हणजेच धनुष्य आणि महेश्वासा म्हणजेच मोठमोठे ईश्वास, ज्यांच्या जवळ आहेत ते सगळे महेश्वास म्हणजे मोठमोठे शूर. भीमार्जुन समायुधी, भीम आणि अर्जुन यांच्या समान, युधी म्हणजे युद्धामध्ये, युद्धामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या समान जे आहेत ते पण समोर उभे आहेत. युयुधान, विराट, राजा द्रुपद हे महारथी सुद्धा समोर उभे आहेत असं द्रोणांना दाखवतो आहे दुर्योधन. तर मग याचा अर्थ काय होईल? येथे म्हणजेच पांडवांच्या सेनेमध्ये मोठमोठे शूरवीर आहेत, ज्यांचे मोठे मोठे धनुष्य आहेत, तसेच जे युद्धात भीम आणि अर्जुना समान आहेत असे युयुधान म्हणजेच सात्यकी, राजा विराट आणि महारथी द्रुपद सुद्धा येथे आहेत. याचे स्पष्टीकरण आता आपण अभ्यासूया की अत्र म्हणजेच येथे, शूरा म्हणजेच शूरवीर, अत्र शूरा महेश्वासा, महेश्वासा याचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे की ज्याने बाण चालवले जातात. कशाने बाण चालवले जातात? तर धनुष्याने. ज्याने बाण चालवले जातात किंवा फेकल्या जातात त्यांना ईश्वास म्हणतात, म्हणजेच धनुष्य असे म्हणतात. ईश्वास याचा अर्थ काय मग? तर धनुष्य. आणि ज्यांच्याजवळ हे मोठे मोठे ईश्वास आहेत ते सगळे महेश्वास. हे लक्षात घ्या, महेश्वास म्हणजे ज्यांच्या जवळ हे मोठे मोठे धनुष्य आहेत त्या सर्वांना महेश्वास असे म्हटले जाते. म्हणून या इथे महेश्वासा हा शब्द जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला अजून एक बघता येईल की मोठमोठ्या धनुष्यांवर बाण चढविणे बघा आणि प्रत्यंच्या ओढून बाण सोडणे ह्यासाठी पुष्कळ बळ लागत असतं. जोराने ओढून सोडलेला जो बाण आहे ना तो विशेष खोलपर्यंत जाऊन शत्रूंना जखमी करत असतो. असे मोठे मोठे धनुष्य जवळ असल्याने हे सर्व महायोद्धा आहेत, हे पराक्रमी आहेत, बलवान आहेत, हे काही मामूली योद्धे नाही आहेत. युद्धामध्ये भीम आणि अर्जुना समान आहेत. भीमार्जुन समायुधी म्हणजेच भीम आणि अर्जुन यांच्या समान ते युद्धामध्ये आहेत. मग आता इथे आपण अजून एक विचार करू शकतो की भीम आणि अर्जुना समान आहे म्हणजेच काय म्हटलेलं आहे? तर बलामध्ये भीमा समान आणि अस्त्र आणि शस्त्राच्या कलेमध्ये अर्जुना समान आहेत. हे समजला पहिल्या ओळीचा अर्थ की अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी, येथे मोठमोठे शूरवीर आहेत. महेश्वास म्हणजेच मोठे मोठे धनुष्य धारण केलेले मोठे मोठे शूरवीर आहेत आणि युद्धामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या समान आहेत असं या ठिकाणी पहिल्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. आता युयुधान बघा, युयुधान कोण होता? तर युयुधान ह्याचंच नाव सात्यकी असं सुद्धा होतं. याने अर्जुनाकडूनच शस्त्र आणि अस्त्राची विद्या प्राप्त केलेली होती.
त्यामुळेच भगवान श्रीकृष्णांद्वारा दुर्योधनाला नारायणी सेना दिल्यावर सुद्धा कृतज्ञतेने युयुधान अर्जुनाच्या पक्षामध्येच राहिला. तो दुर्योधनाच्या पक्षात गेला नाही. द्रोणाचार्यांच्या मनात अर्जुनाप्रती द्वेषभाव निर्माण करण्यासाठी दुर्योधन महारथांमध्ये सगळ्यात पहिले युयुधानाचेच नाव घेतो आहे. तात्पर्य काय आहे तर आपल्याला तात्पर्य हेच दिसून येते की अर्जुनाला तर पहा ना, आचार्य याने आपल्याकडूनच शस्त्रास्त्रांची कला शिकली. आपण अर्जुनाला असा वरही दिला होता की तुझ्या समान संसारामध्ये कुणीही धनुर्धर होणार नाही, असा प्रयत्न मी करेन. त्यासाठी एक श्लोक सुद्धा आहे की प्रयतिष्ये तथा कर्तुम यथा नान्यो धनुर्धरः त्वत्समो भविता लोके सत्यमेतद ब्रवीमिते. अशा रीतीने आपण तर अर्जुनाविषयी इतके प्रेम व्यक्त केले हो, पण त्या कृतघ्नाने आपल्याच विपक्षामध्ये उभा राहून तो युद्ध करतो आहे. कोण? अर्जुन. आपल्याच अध्यापकांविरुद्ध उभा राहिलेला आहे. अध्यापक कोण तर द्रोणाचार्यांनीच अर्जुनाला शिकवली होती ही कला शस्त्रास्त्रांची. आणि म्हणून गुरु कोण आहेत तर द्रोणाचार्य आहे. अर्जुनाचे गुरु कोण? द्रोणाचार्य. आणि द्रोणाचार्यांच्या विरुद्ध पक्षामध्ये अर्जुन उभा आहे हे अगदी पटवून देतो आहे दुर्योधन. परंतु तोच युयुधान हा अर्जुनाचा शिष्य आहे आणि तो अर्जुनाच्याच पक्षात उभा राहिलेला आहे. असा युयुधान म्हणजेच सात्यकी आहे. युयुधान हा बघा महाभारताच्या युद्धामध्ये न मरता यादवांच्या आपसातल्या युद्धात मारला गेला होता. युयुधान हा, मी थोडक्यात इथे सांगते की युयुधान जो आहे तो महाभारताच्या युद्धात मेला नव्हता, म्हणजेच तो त्यावेळेस जिवंतच होता. आणि त्यानंतर मग जेव्हा यादवांचं आपापसात युद्ध सुरू झालं होतं तेव्हा त्या आपापसातल्या युद्धामध्ये तो मारला गेला होता. तर मग युयुधानाचं आपण थोडक्यात स्पष्टीकरण पाहिलं. आता विराट कोण होता ते पाहूया. पुढचा शब्द आहे विराटश्च. तर विराटश्च बघा, हा विराट राजा जो आहे तो कोण होता हे अभ्यासायचं आहे आपल्याला. द्यूतामध्ये पराभूत झाले होते कोण तर पांडव. तर ह्या पांडवांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगण्याची अट लागू झालेली होती. आणि त्या अटीनुसार 1 वर्षाचा अज्ञातवासाचा जो कालावधी होता तो पांडवांनी आणि द्रौपदीने याच विराट राजाच्या राजवाड्यात व्यतीत केलेला होता. कंक असे नाव धारण करून युधिष्ठिरांसमवेत राजा विराट द्यूत खेळत असे. आता विराटाची पत्नी सुदेशना आणि ह्या दोघांना सुद्धा उत्तर आणि उत्तरा अशी 2 अपत्ये होती. यापैकी उत्तरेचा विवाह अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू ह्याच्याशी झाला होता. म्हणजेच कोण? या विराटाची कन्या कोण आहे तर उत्तरा. हिचा विवाह कुणाशी झाला? अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू ह्याच्याशी झाला होता. दुर्योधन या ठिकाणी युयुधानानंतर विराटाचे नाव घेत आहे. तो म्हणतो की ज्या विराटापुढे हे आचार्य आपल्याला संमोहन अस्त्राने मोहित व्हावे लागले आणि आम्हाला पण गायी सोडून युद्धापासून पळून जावे लागले, तोच राजा विराट आपल्या प्रतिपक्षामध्ये उभा आहे. या ठिकाणी राजा विराटाचे द्रोणाचार्यांसोबत कुठलेही वैर नव्हते किंवा द्वेषभाव नव्हता. तरी सुद्धा दुर्योधन हे समजत होता की युयुधानानंतर द्रुपदाचे नाव जर घेतले आपण तर द्रोणाचार्यांना असे वाटणार नाही की दुर्योधन पांडवांच्या विरोधात मला उस्कावतो आहे, वैरभाव निर्माण करत आहे आणि पांडवांच्या विरोधात युद्ध करण्यासाठी तो मला तयार करतो आहे, असे द्रोणाचार्यांना वाटू नये म्हणून दुर्योधनाने युयुधानानंतर विराट राजाचे पटकन नाव घेतले आणि द्रुपदाच्या आधी हे नाव घेतले, ज्याने द्रोणाचार्यांची चालाकी तो समजणार नाही. ते समजणार नाहीत. कोण समजणार नाही तर द्रोणाचार्य समजणार नाहीत दुर्योधनाची चालाकी. आणि विशेष प्रकारे ते युद्ध करतील आपल्याकडून असं दुर्योधनाला वाटत होतं आणि म्हणूनच दुर्योधनाने विराट राजाचं नाव युयुधानानंतर घेतलं. मग युयुधानो विराटश्च या दोन्ही शब्दांचं आपण स्पष्टीकरण पाहिलं. आता द्रुपद कोण होता हे पाहूया. द्रुपदश्च महारथः. तर द्रुपद महारथः म्हणजे महारथी होता. महारथी तर हे सगळेच आहे. महारथः हा शब्द जो आहे तो या तिघांसाठी सुद्धा वापरलेला आहे. महारथी युयुधान, महारथी विराट आणि महारथी द्रुपद या सगळ्यांसाठी महारथः हा शब्द वापरलेला आहे. तर शेवटचा शब्द आपला आहे द्रुपदश्च महारथः. इथे आपण द्रुपदश्च महारथः बघा, दुर्योधन येथे विराट राजानंतर द्रुपदाचे नाव घेतो. तो द्रोणांना म्हणतो की आपण द्रुपदला आधीच्या मित्रतेची आठवण दिली, पण द्रुपदाने आपला अपमान केला
की मी राजा आहे आणि तू भिक्षुक आहे, आणि वैरभावनेने आपल्याला मारण्यासाठी त्यानं पुत्रसुद्धा निर्माण केलेला आहे. याची कथा आपण बघूया पुढे, परंतु आधी ही कथा बघूया की अपमान हा जो या द्रुपद राजाने द्रोणाचार्यांचा कसा अपमान केलेला होता. ठीक आहे, तर आपण द्रुपदश्च महारथः या शब्दाचे स्पष्टीकरण या ठिकाणी बघत असताना द्रुपद कोण आहेत हे आधी बघूया. तर द्रुपद कोण आहेत, तर पांचाल देशाचे म्हणजेच सौराष्ट्र देशाचे राजे आणि द्रौपदीचे पिता द्रुपद. तसेच द्रोणाचार्य आणि द्रुपद हे बालपणीचे मित्र होते. राजा झाल्यानंतर द्रुपदने द्रोणाचार्यांचा अपमान केला होता. कसा, तर महाभारतामधील पृषत नावाचा राजा भारद्वाज मुनींचे मित्र होते. त्यांच्या मुलाचे नाव होते द्रुपद. कुणाच्या? पृषत नावाच्या राजा होता आणि ह्या राजाचा मुलगा होता द्रुपद. आणि हे पृषत जे आहे ते भारद्वाज मुनींचे मित्र होते. तर द्रुपद सुद्धा भारद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये राहून द्रोणाचार्यांसोबत शिक्षण घेत होता. द्रुपद हा होता पृषतचा मुलगा आणि द्रोण होते भारद्वाज मुनींचे पुत्र. तर मग हे दोघं जण आता मित्र कोण? द्रोणाचार्य आणि द्रुपद. तर द्रोणाचार्यांसोबत तो शिक्षण घेत होता द्रुपद, आणि द्रुपद आणि द्रोण हे चांगले मित्रही होते. एके दिवशी काय झाले की द्रुपद द्रोणांना म्हणाला की मी राजा झाल्यावर तू माझ्यासोबत राहा. माझ्या राज्य, संपत्ती आणि सुखावर तुझा सुद्धा समान अधिकार राहील. पृषत राजाचा मृत्यू झाल्यानंतर द्रुपद पांचाळ देशाचा राजा झाला. आता इकडे द्रोणाचार्य वडिलांच्या आश्रमात राहून तपश्चर्या करू लागले. त्यांचा विवाह त्याच दरम्यान कृपाचार्य यांची बहीण कृपी हिच्याशी झाला. आता कृपीपासून त्यांना अश्वत्थामा नावाचा पराक्रमी पुत्र झाला. एके दिवशी इतर ऋषींच्या मुलांना दूध पिताना पाहून अश्वत्थामा दूध पिण्याचा हट्ट करू लागला. परंतु गाय नव्हती त्यांच्याकडे, आणि गाय नसल्यामुळे द्रोणाचार्य त्याला दूध देऊ शकले नाहीत, आणि यामुळे त्यांना खूपच दुःख झाले. आता द्रोणाचार्यांना द्रुपद राजा झाल्याचे समजल्यानंतर लहानपणीचे त्यांचे वचन त्यांना आठवले होते. कुठलं होतं वचन? वचन कोणतं होतं? तर माझ्यासोबत तू राहा, मोठेपणी राजा झाल्यावर तू माझ्यासोबतच राहा. माझ्या राज्य, संपत्ती आणि सुखावरही तुझा सुद्धा समान अधिकार राहील, असं पृषत राजाचा मुलगा द्रुपद म्हटला होता. आणि द्रुपद आणि द्रोण जे आहे ते खूप पक्के घनिष्ठ असे मित्र होते. तर त्यांना ते वचन आठवलं. ते द्रुपदला भेटण्यासाठी गेले. तेथे गेल्यानंतर द्रोणाचार्य द्रुपदला म्हणाले की तुझा लहानपणीचा मी मित्र आहे. द्रोणाचार्याचे हे वाक्य ऐकून राजा द्रुपदने त्यांचा अपमानच केला ना. एक राजा आणि सामान्य ब्राह्मण कधीही मित्र होऊ शकत नाही. राजा आणि गरिबामध्ये कशाची मैत्री? त्यावेळी आपण दोघेही समान होतो, यामुळे मैत्री होती. आता मी धनिक आणि तू निर्धन आहेस. हे बोल द्रोणांना अजिबात आवडले नाहीत, आणि या अपमानाचा बदला घेण्याचा विचार करत करत ते हस्तिनापूरला पोहोचले. त्यानंतर ते काही दिवस गुप्त रूपात कृपाचार्य यांच्याकडेच वास्तव्यास राहिले. एके दिवशी सर्व राजकुमार, कौरव पांडव हे सर्व राजकुमार मैदानात चेंडू खेळत होते. तेवढ्यात तो चेंडू एका विहिरीत जाऊन पडला. राजकुमारांनी चेंडू बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांना ते शक्यच झाले नाही. आता त्यांचा प्रयत्न द्रोण दुरून पाहतच होते. त्यांनी राजकुमारांना बोलावून सांगितले की मी तुमचा चेंडू विहिरीतून काढून देतो, परंतु यासाठी तुम्हाला माझ्या जेवणाची व्यवस्था करावी लागेल. द्रोणाचार्यांनी अभिमंत्रित नावाच्या माध्यमातून विहिरीतून चेंडू बाहेर काढला. हे पाहून सर्व राजकुमारांना खूप आश्चर्यच वाटले. त्यांनी ही सर्व घटना पितामह भीष्म यांना जाऊन सांगितली. हे ऐकून पितामह यांना समजले की ते महापुरुष द्रोणाचार्य आहेत. त्यानंतर पितामह भीष्म यांनी द्रोणाचार्यांना आदरपूर्वक हस्तिनापुरामध्ये आणले आणि त्यांना कौरव आणि पांडवांना शस्त्र अस्त्र विद्या शिकवण्याची जबाबदारी सोपवली. आता द्रोणाचार्यांचा कौरव आणि पांडवांना शिक्षण देताना एक नियम होता. त्यानुसार द्रोणाचार्यांनी आपल्या सर्व शिष्यांना पाणी भरण्यासाठी एक भांडे दिले होते. जो सर्वात पहिले ते भांडे भरून आणेल त्यालाच द्रोणाचार्य धनुर्विद्येचे गुप्त ज्ञान देत होते. द्रोणाचार्यांचे आपल्या मुलावर म्हणजेच अश्वत्थाम्यावर खूपच प्रेम होते.
त्यामुळे त्यांनी त्याला छोटे भांडे दिले होते. ही गोष्ट अर्जुनाच्या पटकन लक्षात आली. अर्जुन वारुणास्त्राच्या माध्यमातून लवकर लवकर आपल्या भांड्यात पाणी भरून द्रोणाचार्यांजवळ जात होता आणि गुप्त ज्ञान प्राप्त करत होता. त्यामुळे अर्जुन कोणत्याही विद्येमध्ये अश्वत्थाम्यापेक्षा कमी नव्हता. एके दिवशी द्रोणाचार्य गंगा नदीमध्ये स्नान करत असताना त्यांचा एक पाय मगरीने पकडला. द्रोणाचार्य त्या मगरीपासून स्वतः सुटका करून घेऊ शकत होते, परंतु आपल्या शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी तसे केले नाही. आपल्या गुरुला या स्थितीत पाहून सर्व शिष्य घाबरले ना. तेवढ्यातच अर्जुनाने बाण सोडून मगरीला मारले. प्रसन्न होऊन द्रोणाचार्यांनी अर्जुनाला ब्रह्मशीर नावाचे दिव्यास्त्र दिले. कुठले? ब्रह्मशीर नावाचे दिव्यास्त्र दिले. द्रोणाचार्यांनी अर्जुनाला वरदान दिले की संपूर्ण पृथ्वीवर तुझ्यासारखा दुसरा धनुर्धर होणार नाही. कौरव आणि पांडवांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर द्रोणांनी त्यांना पांचाळ देशाच्या द्रुपद राजाला बंदी बनवून आणण्यास सांगून हीच माझ्यासाठी गुरुदक्षिणा ठरेल असे सांगितले. आता पहिले कौरवांनी राजा द्रुपदवर आक्रमण करून त्यांना बंदी बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते यशस्वी झाले नाहीत. मग काय केलं की पांडवांनी अर्जुनाच्या पराक्रमाने राजा द्रुपदला बंदी बनवून द्रोणाचार्यांकडे आणले. त्यानंतर द्रोणाचार्यांनी अर्धे राज्य द्रुपदला परत केले आणि अर्धे स्वतः जवळ ठेवले. अशा प्रकारे राजा द्रुपद आणि द्रोण एक समान झाले. म्हणजे कुणीही निर्धन नव्हता आता आणि कुणीही श्रीमंत नव्हतं, एक समान झाले होते दोघंही. हा द्रुपद आपल्या विपक्षामध्ये अर्जुनाकडून उभा आहे. पहा, याला आपण पहा. द्रोणाचार्य आपण बघा, द्रुपद जो आहे तो आपला अगदी समान अधिकारी तो समोरच उभा आहे, असं दुर्योधन जो आहे तो द्रोणाचार्यांना सांगतो आहे. असे महारथी जे आहेत ते समोर उभे आहेत. आता इथे मी तुम्हाला अजून एक सांगू इच्छिते की हा जो द्रुपद राजा आहे तो द्रोणाचार्यांच्या हातून भारत या युद्धामध्येच मारला गेला होता. हे पण तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते. आज आपण 4था श्लोक बघितला. ह्याचाच भाग जो आहे 5वा आणि 6वा श्लोक पण राहिलेला आहे, परंतु त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते भरपूर असल्यामुळं असंच प्रत्येक शब्दांचं स्पष्टीकरण आपल्याला पुढे बघायचं आहे. त्यामुळे मी इथेच थांबते. आजचा 4था श्लोक जो आहे तो या ठिकाणी पूर्ण झाला. हा पाठांतर करा. धन्यवाद. श्री Like, subscribe and click the bell icon. Don't forget to share this video with your friends. Bye. See you in next video.